एक बार फिर से आपका अभिनंदन है। 2 दिन 2 विभूतियों के जीवन और साहित्य पर हम चर्चा कर रहे हैं। कल वसंत बापट जी को याद किया, आज गृह प्रधान जी के व्यक्तित्व और कृतित्व पर हम यहाँ उपस्थित है। जैसे जैसे चर्चा सत्र के समाप्ति का समय आता है, वैसे वैसे लगता है कि ये सिलसिला जारी रहना चाहिए, कि कल भी कोई कार्यक्रम हो, लेकिन हर बार बिछड़ते इसलिए हैं कि फिर मिलना होता है। तो इस चर्चा सत्र के जीवन के पश्चात में दूसरे सत्र में, जिसमें गृह प्रधान जी के रिपोर्टाज विषय पर यह केंद्रित है, इसकी अध्यक्षता आदरणीय न्यायमूर्ति हेमंत गोखले जी कर रहे हैं। मैं उनको मंच पर आमंत्रित करता हूं कि आप मंच पर। इस सत्र में अब तक, कल से अब तक के जो सत्र हुए हैं, उन सब सत्रों से एक भिन्नता इस सत्र में आपको दिखाई देगी कि मराठी के 2 युवा पीढ़ी के पत्रवाचक हमारे साथ जुड़े हैं। तो उस पीढ़ी का भी प्रतिनिधित्व इन 2 दिन के चर्चा सत्र में हुआ है। मेरा आज से आप उन दोनों को देखकर समझ जाएंगे। संकल्प गुर्जर को मैं मंच पर आमंत्रित करता हूं। आप प्रधान जी के रिपोर्टाज में विचार चिंतन विषय पर अपना आलेख पढ़ेंगे, और गौरी देशपांडे जी रिपोर्टाज की भाषा शैली पर अपने वक्तव्य देने वाली है। तो मैं दोनों युवा लेखकों का, समीक्षकों का साहित्य अकादमी की ओर से और साधना की ओर से बहुत बहुत अभिनंदन करता हूं। पिछले 2 दिनों से साहित्य अकादमी के साथ साथ साधना की ओर से भी मैं ही अभिनंदन बोल रहा हूं, क्योंकि जिनके साथ जुड़े हैं वो पूरे मन से जुड़े हैं। हमारे यहाँ राजस्थानी में एक कहावत है कि बेड़े बैठ के घास नहीं गिनते, मतलब थाली में 7 बैठ के खाना खा रहे हैं तो फिर घास गिनने की जरूरत नहीं होती, निवाला गिनने की जरूरत नहीं होती। तो जब हम जिसके साथ भी जुड़ते हैं पूरे मन से जुड़ते हैं, और वो भी उसी मन से करते हैं। बहुत आनंद रहा 2 दिन इतनी तन्मयता से इस चर्चा सत्रों में सुना। ये आयोजन के प्रति मन की बात अलग है, लेकिन जिन विभूतियों पर एक कार्यक्रम हो रहा है, उनके विचार, उनकी भाव सृष्टि से आप किस तरह से जुड़े हुए हैं, इस 2 दिन के आयोजन में आपकी उपस्थिति और शुरू से लेकर अंतिम तक उसी संख्या में उपस्थिति, ये बहुत कम देखने को मिलता है। लेकिन ये बहुत सुखद है, और ये सुखद समय इसी तरह से बना रहे, ये सिलसिला जारी रहे। मैं अधिक नहीं बोलते हुए मैं साधना के मनोहर यादव जी से आग्रह करूंगा कि वो मंचासीन अतिथियों का पुस्तक यानी ग्रंथ भेंट करके अभिनंदन करें। सबसे पहले गोखले सर को आप ग्रंथ भेंट कीजिए। आपसे आग्रह करूंगा कि आप संकल्प गुर्जर जी जो उडुपी से हमारे बीच है, उनको भी आप ग्रंथ भेंट कर अभिनंदन करें। गौरी देशपांडे जी जो आप ही के शहर की युवा लेखक और समीक्षक है, उनको भी ग्रंथ भेंट करके बहुत बहुत अभिनंदन। और अब मैं सबसे पहले संकल्प गुर्जर जी से आग्रह करूंगा, थोड़ा क्रम में बदलाव होगा। युवाओं में भी वरिष्ठ युवा और कनिष्ठ युवा जैसी परिपाटी, जैसा विनोद जी ने बोला है वैसा करते हैं, कोई बात। कारण मैंने सुन लिया, मैं आप सबको बता देता हूँ कि उन रिपोर्टर्स को बहुत सुमधुर ही बोल लेता हूँ। मैंने सुना नहीं अभी, लेकिन उस आवाज में उन्होंने उसका वाचन किया है, तो सुनने का एक अपना असर होता है पढ़ने से ज्यादा। तो जब वो उनके लिखे को पढ़ेंगे, वो सुनेंगे आप, तो वो असर आप पे और ज्यादा गहरा होगा, और आप और ज्यादा जीवन के बाद का जो अंतराल है उससे आप छूट के और इधर से जुड़ पाएंगे। तो मैं अध्यक्ष जी की अनुमति से, क्योंकि साहित्य अकादमी की ये परंपरा रहती है कि अध्यक्ष ही सुप्रीम है, वो चाहे तो किसी को रोक सकता है पढ़ने से, वो चाहे तो वो समय बढ़ा सकता है, सब कुछ वही है। तो मैं उनकी अनुमति से ये निवेदन गौरी देशपांडे जी से करना चाहूंगा कि वो आरंभ अपने गृह प्रधान जी की रिपोर्टाज की भाषा शैली पर अपना वक्तव्य भी दें, और आप जो साधना ने जो उपक्रम किया है उसको भी हम सुने। धन्यवाद। गौरी देशपांडे ज्या बोलणार आहेत, किंबहुना हे आत्ताचं एकूण सत्र प्रधान सरांची रिपोर्टाज असं आपण टायटल दिलंय।
प्रधान सरांनी 3 रिपोर्ट आज लिहिलेत. एक आहे हाजीपीर नावाचं पुस्तक, दुसरं आहे कांजरकोट नावाचं पुस्तक आणि तिसरं आहे सोनार बांगला. कांजरकोट हे खूपच छोटं होतं, त्यामुळे आपण नवीन आवृत्ती काढताना कांजरकोट आणि हाजीपीर हे एकत्र घेतलंय. त्यामुळे आता ढोबळ मानाने आपण 2 पुस्तकं म्हणूया किंवा 2 दीर्घ रिपोर्टाज. एक आहे भारत आणि पाकिस्तानच्या युद्धानंतरच्या सीमारेषेवर काय पाहायला मिळालं प्रधान सरांना स्वतः तिथे जाऊन, आणि दुसरं भारत आणि पाकिस्तानचं दुसरं युद्ध 1971चं, तेव्हा बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळी सीमारेषेवर काय झालं त्यावरचा रिपोर्टाज. या दोन्ही पुस्तकाच्या नव्या आवृत्त्या आल्यावर त्यातली भाषा आणि शैली पाहता हे ऑडिओ बुक फॉर्ममध्ये पण यायला पाहिजे. साधनाने मागच्या 2 वर्षात खूप महत्वाची पुस्तकं ऑडिओ बुक स्वरूपात आणली, तर ऑडिओ बुक फॉर्ममध्ये आणण्यासाठी आम्ही गौरी देशपांडे ही तरुण अभिनेत्री आहे, मात्र तिची भाषा साहित्य याबाबतची समज ही जनरल अभिनेते आणि अभिनेत्री आपण म्हणतो त्यापेक्षा कितीतरी ती जास्त आहे. तर तिने आपल्या साधनाच्या स्टुडिओमध्ये बसून ती दोनही ऑडिओ बुक सगळे मिळून एक 8-9 तासांची असतील, ती स्टोरी टेलवर पूर्ण ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत. ती ऑडिओ बुक वाचताना ती आत्ता ह्या जनरेशनची, आणि पुस्तक लिहिलं गेले ती दोन्ही पुस्तकं 50 वर्षापेक्षा अधिक काळाची, ती 25च्या आत बाहेरच्या टप्प्यावर, म्हणजे इतका मोठा फरक. आणि ते युद्ध पाठ्यपुस्तकातूनच थोडे बहुत वाचलेली असतात, त्यामुळे तिला ती वाचताना कसं आकलन झालं भाषेचं, शैलीचं आणि एकूणच त्या सगळ्या मांडणीचं हे ऐकण्यात आपल्याला जास्त रस आहे तिच्याकडून. मात्र ते ऐकण्यासाठी तिने ते वाचलंय कसं हे तर आपण ऐकलं पाहिजे. म्हणून दोनही ऑडिओ बुकचे फक्त 2.5 आणि 3 मिनिट असे टोटल 5.5 मिनिटाचे 2 तुकडे ऐकू, मग गौरी बोलेल. आता आपण ऐकणार आहात ग.प्र. प्रधान लिखित 1971च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर सैनिक आणि नागरिक यांच्याशी संवाद साधून लिहिलेला रिपोर्टाज सोनार बांगला. अभिवाचन गौरी देशपांडे. ही साधना प्रकाशनाची 2023ची प्रस्तुती आहे. निवेदन 26 ऑगस्ट 1922 ते 10 मे 2010 असं 88 वर्षांचं आयुष्य ग.प्र. प्रधान यांना लाभलं. स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्रसेवा दलाचे सैनिक, इंग्रजीचे प्राध्यापक, विधान परिषदेचे सदस्य, साधना साप्ताहिकाचे संपादक आणि इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये विपुल लिहिणारे लेखक अशी त्यांची पंचरंगी ओळख सांगता येईल. 1971ला भारत पाकिस्तान युद्ध झालं. त्याला बांगलादेश मुक्ती संग्रामाची पार्श्वभूमी होती. ते युद्ध संपल्यावर ग.प्र. प्रधान यांनी बांगला भूमीत जाऊन तिथल्या सैनिक आणि नागरिक यांच्याशी संवाद करून जो रिपोर्टाज लिहिला त्याचं पुस्तक म्हणजे सोनार बांगला. प्रयाण. बारासात, दत्तमुकुट, हावडा अशी गावं मागे टाकीत आमची मोटार बोनगावच्या दिशेनं धावत होती. वाटेत 3 जागी शरणार्थींच्या वसाहती लागल्या. बंगालीत निर्वासित हा शब्द हद्दपार या अर्थानं वापरतात आणि आपत्तीमुळे घरदार सोडून आश्रयाला आलेल्यांना शरणार्थी म्हणतात. उद्ध्वस्त जीवनाचं हे दृश्य मला अपरिचित नव्हतं. दिनवाण्या चेहऱ्यानं फिरणारी निस्तेज माणसं, कशासाठी तरी लागलेल्या लांबच लांब रांगा, उसनं अवसान तोंडावर आणून काहीतरी धडपड करणारे कार्यकर्ते, त्रासलेले वैतागलेले सरकारी अधिकारी, जागोजाग पसरलेली घाण. आभाळ फाटल्यावरही त्याला ठिगळ लावण्याचा एक प्रयत्न म्हणून आसऱ्यासाठी उभारलेले मांडव आणि तंबू. आपण ऐकणार आहात हाजीपीर आणि कांजरकोट. 1965च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर सैनिक आणि नागरिक यांच्याशी संवाद साधून लिहिलेला रिपोर्टाज. लेखक ग.प्र. प्रधान. अभिवाचक
गौरी देशपांडे. ही साधना प्रकाशनाची 2023 ची प्रस्तुती आहे. प्रवास काळ 2 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 1965. वाटचालीची सुरुवात 1965च्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वार्ता आल्या आणि काश्मीर सरहद्दीवर काही धुमसत असल्याची तीव्रपणे जाणीव झाली. पाकिस्तानच्या नेहमीच्या कुरापतीपेक्षा काही वेगळंच आत शिजत असावं असं 9 ऑगस्ट नंतरच्या 2-3 दिवसात प्रकर्षानं वाटू लागलं. 16-17 ऑगस्टला तर भीषण रणकंदन सुरू होणार असल्याचं अगदी स्पष्ट झालं आणि अखेर 1 सप्टेंबर नंतर प्रत्यक्ष युद्धाचा वणवास भडकला. नंतरचे 3 आठवडे कसे गेले ते कळलं देखील नाही. सगळी वर्तमानपत्र आधाशीपणानं वाचून काढावीत, रेडिओवरील वृत्त जीवाचा कान करून ऐकावं, जाणत्या मित्रांच्या मदतीनं कधी नकाशे समजून घ्यावे, कधी अफवांनी संत्रस्त व्हावं, तर कधी भोवतालचा उत्साह पाहून बेभान व्हावं, अशा दोलायमान मानसिक अवस्थेत दिवस चालले होते. हाजीपीर, केरन, तिथवाल, छांब, जौरियन, अखनूर, बर्फी, डोपराई, पसरूर, छाविंडा ही अपरिचित नावं रोज कानांवर पडत होती आणि त्या न पाहिलेल्या शहरांमध्ये, खेड्यांमध्ये काय घडत असेल याचा विचार करताना पूर्वी रेमार्कच्या कादंबऱ्यात वाचलेली अनेक रोमांचकारी दृश्य नजरेसमोर जिवंत होऊन नाचत होती. विमान हल्ल्याच्या भीतीनं घरातले, रस्त्यावरचे सगळीकडचेच दिवे मंद झाले होते, परंतु लोकांच्या अंतःकरणामधली देशप्रीतीची ज्योत मात्र प्रखर तेजानं तळपू लागली होती. भारतीय जवानांच्या, सेनाधिकाऱ्यांच्या मृत्यूच्या बातम्या कानांवर पडत आणि धारातीर्थींना आलेला मृत्यू सर्वांना संजीवन देई. तोफा धडाडत होत्या, विमानं घरघरत होती, वाटाघाटींची गुराळही सतत चालूच होती. काय घडतंय, कसं घडतंय हे जाणण्यासाठी मन उत्सुक होतं, पण वृत्तपत्रांमधल्या आणि रेडिओवरच्या बातम्यांवर संतुष्ट राहण्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं. अखेर 23 सप्टेंबरला शस्त्रसंधी झाली आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे शस्त्रम्यान करावी लागली. तरी पण सरहद्द मात्र धुमसतच राहिली. काय घडलं असेल ते एकदा पाहून तरी यावं अशी उर्मी मनात उसळून आली आणि अखेर 26 सप्टेंबरला मी पंजाबला जाण्याचं ठरवलं. गौरीची ओळख आता सध्या काहीच तुम्हाला नसेल, पण गौरीचा एक सिनेमा या वर्षीच्या दिवाळीमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित होतोय. सुजय डहाके ज्यांनी शाळा नावाचा सिनेमा बनवला आणि इतरही काही, तर त्यामध्ये तिने श्यामच्या आईची भूमिका केली. श्यामच्या आईवर सिनेमा येतो, तर दिवाळीमध्ये ती आपल्याला सगळ्यांना परिचित होईल. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि जाणकार रसिक श्रोते हो. ग.प्र. प्रधान यांनी लिहिलेल्या रिपोर्टाजची भाषा आणि शैली याविषयी काही बोलण्याचा आज मी प्रयत्न करेन. खरं तर मी साहित्याचे अभ्यासक नाही, त्यामुळे या विषयावर बोलण्याची माझी जी क्षमता आहे तिची मर्यादा मी पुरेपूर जाणते. पण ग.प्र. प्रधान यांच्या रिपोर्टाजने भारावून गेलेली, प्रभावित झालेली एक तरुण वाचक म्हणून मला जे काही वाटलं, जे काही थोडंफार उमजलं ते तुमच्या समोर मांडण्याचं धाडस करते. मी चर्चासत्रात सकाळपासून होते, सुरुवातीपासून होते. ज्या मान्यवर वक्त्यांनी आपले मतं, विचार मांडले, माझ्या असं लक्षात आलं की त्यांच्यापैकी बहुतेक जणांना ग.प्र. प्रधान सरांचा सहवास लाभलाय, त्यांच्याशी भेटता आलंय, त्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकता आलेत. त्याच्यामुळे प्रधान सरांच्या लेखनामागची प्रेरणा, त्यांची आयडिओलॉजी, त्यांची धारणा आणि ते एक व्यक्ती म्हणून कसे होते हे सगळं त्यांनी जवळून पाहिलं होतं.
माझं मात्र उलट आहे. दुर्दैवानं माझा जन्म हा काही एक 25-30 वर्षांपूर्वी झालेला असल्यामुळे मला प्रधान सरांचा तसा प्रत्यक्ष सहवास लाभला नाही. पण त्यांच्या लिखाणाशी आणि त्यांची माझी झालेली पहिली भेट ही या 2 रिपोर्टाज, या 2 पुस्तकांच्या माध्यमातून, ज्याची ऑडिओ बुक्स साधनातर्फे आम्ही केली. हाजीपूर आणि कांजरकोट हे पहिलं पुस्तक आणि दुसरं सोनार बांगला. प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या आधीची तयारी, पूर्वतयारी म्हणून ही पुस्तकं हातात घेतली, वाचायला लागले आणि या पुस्तकांनी अक्षरशः खिळवून ठेवलं. मी परत एकदा सांगते, हाजीपूर म्हणजे 1965च्या भारत पाक युद्धानंतर पंजाब, जम्मू काश्मीर आणि तिथल्या युद्ध आघाडीवर जाऊन तिथल्या सैनिकांशी आणि नागरिकांशी संवाद साधून लिहिलेला रिपोर्टाज म्हणजे हाजीपूर. 1968ला कच्छ सीमावादाबाबतचा जो लढा झाला, सत्याग्रह झाला, त्यात प्रधान सर स्वतः एक सत्याग्रही म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना आलेले अनुभव, त्यांनी पाहिलेल्या गोष्टी त्यांनी नमूद केल्या, त्या म्हणजे कांजरकोट या त्यांच्या रिपोर्टाजमध्ये. आणि 1971 साली जे भारत पाक युद्ध झालं, ज्याला बांगलादेश मुक्ती संग्रामाची पार्श्वभूमी होती, ते सोनार बांगला या रिपोर्टाज मध्ये, या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलंय. तर हाजीपूर आणि कांजरकोट या पुस्तकाच्या प्रास्ताविकेत स्वतः प्रधान सरांनीच असं म्हटलंय, मी केवळ वृत्तपत्रीय निवेदन लिहिलेलं नाही. साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे तत्कालिकाचं अवलोकन करताना मानवी मनाच्या अक्षय भावना दर्शवणारे क्षण टिपण्याचा मी प्रयत्न केला. आणि हीच गोष्ट त्यांच्या रिपोर्टाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. अर्थात रिपोर्टाज या लेखन प्रकाराची ती खासियत आहेच, पण तरी सुद्धा त्या काळात सरांनी जे पाहिलं, ज्या जागांना, ज्या व्यक्तींना भेटी दिल्या, त्याचं अत्यंत सच्चेपणाने केलेलं, प्रवाही आणि भावपूर्ण असं वर्णन म्हणजे हे रिपोर्टाज. वर्णन म्हटलं, पण हे फक्त प्रसंग वर्णन नाही, एका संवेदनशील मनानं केलेला अनुभव कथन आहे. म्हणून प्रवासातले अनेक टप्पे, अनेक गावांची, ठिकाणांची अपरिचित अशी नावं जी आता पण त्या सॅम्पल्स मध्ये आपण ऐकली, सैन्याच्या ठाण्यांची नावं, व्यक्तींची नावं, यांचा जागोजागी मुबलक उल्लेख आहे. पण त्याच्यामुळे जी संभाव्य माहिती प्रदानता किंवा तटस्थता किंवा वृक्षपणा येऊ शकतो एखाद्या लिखाणाला, तो मात्र इथे कुठेच आलेला नाही. त्यामुळे जे वाचताना अहवाल किंवा लाईव्ह बातम्यांचा अनुभव न येता त्यापेक्षा खोलात जाऊन घटनेच्या परिणामांचा विचार करावासा वाटतो, असे हे रिपोर्टाज. हे वृक्ष न येण्याचं अनेक कारण मला वाटतं, महत्वाचं कारण ते म्हणजे वर्तमान काळात असताना, वर्तमानाचं वर्णन करत असताना त्याचा सतत रेलेव्हन्स हा भूतकाळातल्या घटनांशी लावत राहणं आणि त्याचे संभाव्य पडसाद भविष्यात काय उमटू शकतात किंवा भविष्यावर काय परिणाम होऊ शकतात, असा तो वेध घेत आपल्याला पुढे नेण्याची शैली प्रधान सरांची. त्यामुळे आपण त्यात गुंगून राहतो. याचं एक उदाहरण देते. जम्मूकडून छामकडे जाण्याच्या प्रवासाबद्दल प्रधान सरांनी लिहिलंय, पुण्यावरूनच अखनूर गावाचं दर्शन झालं. काहींची घरं गावातच लढाई झाल्यामुळे उद्ध्वस्त झाली होती. 1947 साली जम्मू भागात पाक टोळीवाले घुसले, तेव्हाही हेच झालं होतं. आणि आता 18 वर्षांनंतर पुन्हा नव्या पिढीलाही त्याच अग्निदिव्यातून जावं लागत होतं. पण जगण्याची दुर्दम्य प्रेरणा साऱ्या संकटांवर इथेही मात करत होती. पुन्हा शेत नांगरायचं होतं, धान्य पेरायचं होतं, पुन्हा शेतातली पिकं डोलणार होती, घरातून पाणी मिळणार होते, सारे राहत गाडगं पुन्हा सुरू होणार होतं. जीवनाचा प्रवाह या चिनाबच्या प्रवाहाप्रमाणेच क्षणभरही खंडित होणार नव्हता.
कालांतराने या उत्पाताच्या रोमांचकारी आठवणी सुद्धा शेकोटीच्या उभेला बसून सांगितल्या जातील आणि त्यावेळची तरुण माणसं या पुराण्या कथा ऐकताना भयचकित आणि रोमांचित होऊन जातील. हे किती भावपूर्ण आणि आशादायी चित्रण आहे. शिवाय दृश्यात्मकता किती. असे अनेक परिच्छेद आहेत जे वाचताना एखादी चित्रफित डोळ्यांसमोरून सरकते असा भास होतो. कित्येक वेळेला पुस्तक बाजूला ठेवून त्या अनुभवाचा पुन्हा प्रत्यय घ्यावासा वाटतो. जी दृश्य आपल्या डोळ्यांसमोर उभी राहिली आहेत ती काही वेळ तशीच स्थिर राहतात, ती परत अनुभवावी वाटतात. काही प्रसंग तर इतके दारुण करुण आहेत की त्यावेळी पुस्तक मिटून बाजूला ठेवावं असं वाटतं. मन सुन्न होतं आणि त्या अस्वस्थ अशा मनोवस्थेतून बाहेर यायला वेळ लागतो. असे मनोवर पकड घेत पुढच्या घटनांकडे, प्रवासातल्या पुढच्या टप्प्यांकडे आणि अनुभवांकडे पुस्तक आपल्याला मिळतं. आपण गुंतून वाचत जातो, पण आपण वाहवत मात्र जात नाही. हे मला अगदी नीट जाणवलं. वाहवत न जाण्याचं कारण असं, कारण की प्रत्येक प्रसंग, एखाद्या व्यक्तीशी झालेला संवाद, एखादं पाहिलेलं दृश्य यावर प्रधान सरांची स्वतःची अशी विश्लेषणात्मक टिप्पणी तिथे आहे. त्यांना वैयक्तिकरित्या काहीतरी जाणवलंय ते त्यांनी मांडलंय, नमूद केलंय. एखाद्या प्रसंगाबद्दलचं, एखाद्या व्यक्तीने तिच्या अनुभवाचं कथन केल्यानंतर प्रधान सरांचं त्यांचं रिफ्लेक्ट होणं, त्यांचं अंतर्मुख होणं, हे सगळं ते वाचक म्हणून आपल्या साक्षीने करत आलेत असं वाटतं. ते इतकं सच्चेपणाने आणि खरेपणाने मांडलंय की थिंकिंग अलाउड असं म्हणतो ना, तशी ती वाक्य वाटतात. याचं एक उदाहरण देते. श्रीनिवास नावाच्या व्यक्तीच्या कुटुंबातली सगळी जण मारली जाऊन तो एकटाच उरतो हे कळलं आणि त्यावर प्रधान सरांनी असं म्हटलंय, एखाद्याच्याच वाट्याला का म्हणून इतकं दुःख यावं. या श्रीनिवासने कसं सोसलं असेल सारं. आणि आज आणखी नेमकं ज्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनी त्याच्या नात्यातली माणसं मारली त्यांना खाऊपिऊ घालण्याचं हेच काम का म्हणून याच्या वाट्याला यावं. दैवाच्या या दुर्विलासाचा अर्थ तरी काय. आपदग्रस्तांना मायेने धीर देणारा हा श्रीनिवास. त्याच्या जागी कोणीही दुसरा असता तरी मनातील डंख त्याच्या शब्दातून व्यक्त झाला असता. श्रीनिवास काही कोणी साधू नव्हता. मग कुठून आली ही मनाची शांती. श्रीनिवासकडे मी दृष्टी टाकली. नजरेतली आदराची भावना मी काही केलं लपवू शकलो नाही. आणि श्रीनिवासने मात्र पटकन मान बाजूला केली. ह्या सगळ्या मांडणीमध्ये किती तळमळ आहे, किती पोटतिडकीने हे सगळं सांगितलंय. एखाद्या व्यक्तीच्या मोठेपणाबद्दल एवढं भरभरून बोलणं, हातचं न राखता कौतुक करणं हे मला खूप विशेष वाटतं. माणसांविषयी प्रधानांना वाटणारं प्रेम हे त्यांच्या लिखाणातून प्रकर्षाने जाणवतं. माणसाचे स्वभाव, त्याच्या भावभावना, वेगवेगळ्या प्रसंगातून त्याची उठून दिसणारी रूप, हे सगळीच त्यांना खूप भारावून टाकतात असं आपल्याला लक्षात येतं. साहित्यिक पद्धतीने विश्लेषण करताना अशा प्रकारच्या शैलीला काय म्हणावं हे माझा अभ्यास असल्यामुळे मला माहित नाही, पण प्रेमळ अशी शैली असते का, असली तरीही त्यांची आहे असं मी नक्की म्हणेन. माणसांची ही रूपं प्रधानांना कधी सुखावून जातात, कधी अचंबित करतात, कधी भारून टाकतात, तर काही अविवेकी आणि क्रूर रूप त्यांना हतबुद्धही करतात. पण ही सगळी व्यक्तिचित्रणं त्यांनी खूप प्रामाणिकपणे उभी केली आहेत. आणि अजून एक विशेष मला वाटलं ते म्हणजे समूहाबद्दल बोलण्यापेक्षा सरांनी एका व्यक्तीला घेऊन त्यातल्या गुणदोषांबद्दल बोलणं हे प्रेफर केलं. कोणत्याही समूहाचं सरसकटीकरण केलं नाही. जेव्हा की त्यांची स्वतःची अशी एक विचार प्रवाह होता,
काही मतं होती, ते स्वतः एक सक्रिय राजकारणी होते. त्याच्यामुळे एखादी घटना ही अत्यंत रुक्षपणे आणि आखीव रेखीव पद्धतीने तार्किकपणे मांडता येऊ शकते, पण तरी सुद्धा माणूस, एका माणसावर झालेला परिणाम युद्धाचा, तिथल्या पडझडीचा, त्या प्रत्येक माणसाचं महत्व जाणून त्यांनी त्या माणसाविषयी आणि एका माणसाच्या संदर्भाने तिथल्या बाकीच्या लोकांच्या जीवनाशी ते जोडून त्यांनी वक्तव्य केली, जे मला फार खास आणि विशेष वाटलं. एखाद्या माणसाकडे बघण्याची संवेदनशील आणि सहवेदना असलेली त्यांची दृष्टी असल्यामुळे युद्धाच्या अतिशय आक्रमक अत्याचाराच्या, हिंसकतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली ही व्यक्तिचित्रणं उठून दिसतात आपल्याला. आणि या दोन्ही गोष्टींचं समांतर पण अतिशय सहजरित्या त्यांनी वर्णन केलंय आणि त्यासाठी त्यांची अतिशय ओघवती, रसाळ अशी शैली त्यांनी वापरली. त्यांची मांडणी अलंकारिक आहे. अनेक वाक्प्रचार, कवितेच्या ओळी, मराठी आणि इंग्रजी साहित्यातले अनेक संदर्भ त्यांनी जागोजागी पेरलेत. कांजरकोटच्या एका प्रकरणात ते म्हणतात, श्रीयुत पवार यांचे वळलेले नागासारखे दिसणारे बळकट स्नायू पाहून नरडेकरांनी वर्णन केलेला नव्या मनातील गिरीधर पुतळा मला आठवला. किंवा अनेक वाक्य असेल, कच्छमध्ये पाणी कमी असेल पण प्रेमाची गंगा दुथडी भरून वाहत चालली आहे. सोनार बंगला या पुस्तकाच्या प्रस्ताविकेत त्यांनी म्हटलंय, अनेक विचारवंतांच्या आणि भूमिगत कार्यकर्त्यांच्या मुलाखतीने घेतल्या. या सर्वांमधून जीवनातली उदात्तता आणि भव्यता, क्रूरता व निर्घृणता, मृत्यूची कृष्ण छाया आणि नवजीवनाचा प्रकाश यांचं अपूर्व दर्शन मला घडलं. तर ही कृष्ण छाया, नवजीवन, निर्घृणता ही शब्द योजना खास त्यांची. खरं तर मला वाटतं ही एक पारंपरिक धाटणीची वाक्यरचना आहे, जी बोली अजिबात नाही. अलंकारांचा ठिकठिकाणी वापर आहे. मोठे आणि सुंदर शब्द वापरून वाक्यांची सजावट केली आहे. विशेषणांची उधळण आहे. पण तरी सुद्धा या रिपोर्टाज मधली ही अलंकारिकता खरेपणापासून आपली फारशी फारकत होऊ देत नाही. कारण आपण फॅक्ट्स बद्दल वाचतो आहोत, फॅक्ट्स बद्दल बोलतो आहोत, झालेल्या घटनांविषयी, त्या काल्पनिक नाहीत, त्याच्याच विषयी वाचतो आहोत, ऐकतो आहोत. तर कितीही सजावट करून ते आपल्या समोर मांडलेलं असलं तरी सुद्धा त्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी बॅलन्स्ड ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हणूयात. किंवा त्याची रचना साधारण अशी आहे की आपण जे ऐकतो आहोत त्या घटनांपासून आणि त्याच्या खरेपणापासून आपण खूप दूर वाहवत जात नाही. यामध्ये थोडासा विस्कळीतपणा आणि खूप शिस्तबद्धता नाही लक्षात येत. कारण मला वाटतं हे सगळं जे लेखन आहे ती एक फार मनापासून केलेली अभिव्यक्ती आहे. लेखनाचं म्हणून त्याच्यावर काही कारागिरी केलेली नाही असं मला वाटतं ते वाचताना. किंवा काय म्हणूयात, साहित्यिक निकषांवर उतरता यावं म्हणून, किंवा त्याचं साहित्यिक मूल्य वाढावं म्हणून, किंवा कोणत्या तरी स्पर्धेत आपलं हे पुस्तक हे कुठे आहे याचा विचार न करता जे वाटलं, जे दिसलं ते तळमळीने आणि सच्चेपणानं तुमच्यापर्यंत पोहोचवावं एवढं एकमेव प्युअर इंटेन्शनने हे आपल्या समोर मांडलं. आणि त्याच्यावर खास अशी लेखक म्हणून आणि हे लेखन कौशल्य आहे म्हणून त्याच्यावर फारशी कारागिरी केलेली नाही असं मला वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा मी म्हणून ही माझी निरीक्षणं किंवा मला आवडलेल्या आणि भावलेल्या गोष्टी होत्या पुस्तक वाचताना. त्याच्यामुळे जेव्हा याचं ऑडिओ बुक होईल आणि हे ऑडिओ बुक ऐकणाऱ्याला काय प्रकारचा अनुभव देऊ शकतं याची मला कल्पना आली आणि मग तशा पद्धतीने ते रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. कारण की एकेका परिच्छेदामध्येच वेगवेगळ्या शैली आहेत. जसं की पहिल्यांदा प्रसंग सांगितलाय, त्याच्यानंतर लगेच त्याच्याबद्दलचं विश्लेषणात्मक टीका आहे. कधी ती भावपूर्ण आहे किंवा कधी
बऱ्यापैकी तटस्थपणे केलेली असेल आणि त्याच्यानंतर कुठेतरी माहिती वजा निवेदन आहे. तर या सगळ्या गोष्टी एकाच परिच्छेदात आहेत किंवा एकाच पानावर आहेत, तर त्या प्रत्येकासाठी बदलायची शैली, टोन, आवाजाचा पोत, इंटेन्सिटी हे सगळं करणं हे रेकॉर्ड करताना एक आव्हान होतं. जे बोलायला मजा आली आणि खूप शिकायला मिळालं हे वेगळंच, पण कुठे अकॅडमिक आहे, कुठे त्यात भावविवशता आहे, कुठे उत्कटता आहे आणि कुठे ते फक्त एक फॅक्ट म्हणून आपल्याला सांगायचंय, या प्रत्येक हे खूप फ्रिक्वेंटली बदलत गेलं आणि त्याला कोणत्याही प्रकारचं नियमन नाही. त्याच्यामुळे मला हे प्रत्येक वेळेला रेकॉर्ड करताना त्याचा अंदाज घेऊन, अभ्यास घेऊन ते करावं लागलं. अर्थात आता आपण प्रधान सरांना बोलताना ऐकलं, त्याच्यामुळे त्यांनी काय पद्धतीने लिहिलं असेल हे आता मला पुस्तक वाचताना त्यांचा आवाज आणि त्यांचा एकूण त्यात व्यक्तिमत्वाचं त्यांच्या जे प्रतिबिंबित होतंय ते आता कल्पना येते आहे आणि असं वाटतंय की अजून उत्कटपणे आणि अजून पुस्तक रेकॉर्ड तसंही करता यायला हवं होतं. गौप्र प्रधान यांच्याविषयी आपण सकाळपासून खूप काही बोलतो आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आपण इथे सगळ्यांसमोर मांडतो आहे. गौप्र प्रधानांच्या केवळ लिखाणाविषयी बोलणे मला कठीण यासाठी वाटतं, कारण की आता त्यांच्या पर्सनॅलिटी बद्दल जे जे कळलं ते सगळं मला पुस्तक वाचून त्यांच्याविषयी वाटलंच होतं. इतकं ते साधारण आहे, त्यामध्ये कुठलेही फिल्टर नाही, कुठल्याही प्रकारचा प्रिटेन्स नाही. ते जसं बोलत होते, त्यांचा सहवास लागलेले मान्यवर त्यांच्याविषयी जे सांगत होते, नेमकी तशीच त्यांची प्रतिमा फक्त पुस्तकं वाचून माझ्या मनात झाली होती आणि ती एवढी मॅच व्हावी, मला वाटतं हे इतकं पारदर्शी, निखळ असणं हे प्रधान सरांना जमलं आणि ते तसे शेवटपर्यंत होते. ते एक समाजवादी विचारवंत होते, हाडाचे शिक्षक, प्राध्यापक होते, सक्रिय राजकारणी होते आणि हे सगळेच पैलू त्यांच्या रिपोर्टाजमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसतात. त्यांचा जागतिक राजकारणाचा अभ्यास, जागतिक साहित्याचा अभ्यास, भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेले स्थान, भारताच्या राजकीय इतिहासातल्या स्थित्यंतराचं विश्लेषण, त्या गोष्टींचा सद्य परिस्थितीवर होणारा परिणाम आणि आजच्या परिस्थितीचा पुढच्या येत्या काळात काय पडसाद होण्यात येईल, असा सखोल आणि सर्व बाजूने केलेला विचार आपल्याला जाणवतो, पण तो कुठेही ऐकताना बोजड होत नाही. पण हे सगळं होत असताना समाजातल्या वेगवेगळ्या घटकांवर आणि एका व्यक्तीवर त्याचा काय परिणाम होतो हे बघत राहणं, डोळसपणे बघत राहणं, हा विचार त्यांच्या मनात सतत जागता आहे असं वाटतं. ते अनुभव घेत असताना सरांना परत ऐकल्यानंतर असं लक्षात आलं की किती उत्सुक डोळे आणि उत्सुक कान असतील त्यांचे त्यावेळी हे सगळं अनुभवताना. नवीन अनुभव घेण्यासाठी किती ताजं आणि सज्ज असलेलं त्यांचं मन असेल. कोणताही पूर्वग्रह नाही, मांडताना कुठलीही आत्मप्रौढी नाही, एका विशिष्ट मतप्रवाहाचे असताना सुद्धा तो दुराग्रहीपणे आणि आक्रमकपणे मांडणं नाही, अतिशय नम्र, हम्मल. आता हे मी खरं तर माणसाविषयी बोलते की लिखाणाविषयी किंवा दोघांविषयी असं मला वाटतं की मी बोलते आहे. त्याच्यामुळे ही 2 रिपोर्टाज हे एक महत्वाचं ऐतिहासिक दस्तावेज तर आहेच, पण आपण आपल्या देशाचे सजग नागरिक आहोत का? आपल्याला भवतालमान म्हणावं तसं आहे का? असाही प्रश्न मला स्वतःला विचारावासा वाटला. हेही या रिपोर्टाचं श्रेय आहे असं मला वाटतं. आज या चर्चा सत्रातून मी खूप काही घेऊन चालले आहे. अतिशय समृद्ध करणारा हा अनुभव होता. मी साहित्य अकादमी आणि साधना ट्रस्टचे आभार मानते. त्यांनी माझ्या अल्पस्वल्पशा अनुभवालाही इथं या मंचावरून मांडण्याची संधी दिली. ही जबाबदारी पेलू शकेल असा विश्वास दाखवल्याबद्दल विनोद सरांचे खूप आभार. ज्यांची आपल्याला आत्ताच्या काळात निकडीची गरज आहे असे प्रधान सरांसारखे समाज शिक्षक आपल्या महाराष्ट्र भूमीतून घडावेत अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद.
मुझे लगता है कि इस आज के चर्चा सत्र में अलग ही तरह का वो इसलिए था क्योंकि एक सजग पाठक जो लेखक नहीं है लेकिन वो रसिक है, पढ़ता है, और वो पढ़ते हुए जो महसूस करता है, मुझे लगता है उस पाठक की सजगता के लिए भी एक बार ताली बजाइए आप। क्योंकि लिखने वाले की दुनिया अलग है, लेकिन पढ़ने वाला भी उसके साथ एक अलग दुनिया बनाता है, और वो दोनों दुनियाएं जो है वो जब एक में एक महसूस होती है तब पाठक को लगता है। तब गौरी देशपांडे कहती है कि जयप्रकाश प्रधान जी का जो व्यक्तित्व है उनको उनके लिखे को पढ़ते हुए लगता है कि वो जैसे थे वैसा ही वो लिखते थे, जैसा वो बोलते थे वैसा ही वो लिखते थे। यानी उनके व्यक्तित्व में और उनके लेखन में कोई अंतराल आप देखे नहीं पाएंगे, और ये अंतराल नहीं देख पाना या ये अंतराल मिट जाना निश्चित रूप से उस लेखक की बहुत बड़ी खूबी है कि वो जैसा भीतर से है वैसा ही बाहर से है। और यही कारण है जब सात उत्तरार्थ की कहानी की बात करते हुए हर वक्ता इस बात को बोल रहा था कि इतनी विचारधाराओं को, इतनी धाराओं को पूरी ईमानदारी से एक कादम्बरी के शक्ल में देकर एक समन्वय बनाने की स्थापना की है। जैसे कहा गया हो कि भाई ये सारी नदियां एक ही नदी से निकली है या एक ही पहाड़ से निकली है, तो वैसा समन्वय एक विचार के प्रति ज्यादा झुकाव रहने के बावजूद दूसरों के प्रति उदारता का जो भाव है वो व्यक्तित्व का एक बड़ा पक्ष होता है। ये मेरा बोलने का विषय नहीं है, लेकिन आप लोगों को सुनकर जो मैं सीख समझ सका मैं बोल रहा हूँ। बहुत बहुत धन्यवाद गौरी देशपांडे जी, और उम्मीद करेंगे आप लेखक भी बने। जी की भारत पाकिस्तान ह्या युद्धाच्या अनुषंगाने लिहिलेले हे रिपोर्टाज आहे। तर आता 22 ऑक्टोबरला जे पीओके कारगिल थ्रू भारत असं जे काहीतरी वातावरण निर्माण होणार आहे, तेव्हा गौरी देशपांडेची ही जबाबदारी वाढलेली आहे की शी शुड गो देअर आणि तिने पाहावं आणि ठीक है। अभी की जो जवाबदारी आपको मिली उसको बखूबी आपने निभाया। एक निबंध वाचक जो आपने बहुत मेहनत से और एक ईमानदार पाठ की दृष्टि जो आपकी है उसके सब कायल हुए, सबने उसको सराहा। और आप अपने अभिनय क्षेत्र में, अपने लेखन के क्षेत्र में और पाठकीय जो प्रतिभा आप में है उसमें आप आगे बढ़े, यही सबकी शुभकामनाएं। और मैं अब इस सत्र के अगले वक्ता, अगले निबंध वाचक संकल्प गुर्जर जी को आमंत्रित करता हूं, जो कि रिपोर्टार्ज की भाषा शैली और संवेदना पर बहुत भावपूर्ण तरीके से गौरी देशपांडे ने बात की। उसमें विचार का जो तत्व है, विचार चिंतन जो है, उस पर संकल्प गुर्जर अपनी बात करेंगे। मैं उनको आमंत्रित करता हूँ। थँक्यू। आय थिंक सेशन 4ला संपवायचं आहे, सो आय थिंक 10 मिनिटात काय असेल ते पटकन बोलून संपवतो। हा म्हणजे सगळ्यांना वेळेत घरी जाता येईल, राईट? पण पुढचं आहे एक्झॅक्टली, त्याच्यामुळे एक्झॅक्टली। सो नहीं, वो मैं सीख गया, अभी सिखाता हूँ बच्चों को, उनका एक्सप्रेशन देख के पता चलता है। नॉट अ दिस ओके ओके, ठीक है, 10 मिनिटं, ठीक आहे, चालेल। साधनेच्या व्यास, सॉरी, हा ठीक आहे। मला जे लिहिता नाही येणार ते लिहिन साधनेत, इथे बोलता नाही आलं तरी, त्यामुळे दॅट्स ओके। सो खरं तर साधनेच्या अशा कार्यक्रमात पहिल्यांदा सहभागी होतोय। सर समोर बसलेले आहेत, वेगळ्या प्रकारचं दडपण आहे, जबाबदारी आहे, आनंद पण आहे। खरं तर प्रधान सरांशी माझाही काही संबंध आला नाही, जसं गौरी म्हणाली, पण फर्ग्युसन कॉलेज आणि साधना साप्ताहिक या 2 संस्थांशी त्यांचा संबंध आला, मी पण त्यांच्याशी जोडलेला आहे। त्यामुळे हे 2 रिपोर्टाज त्याच्यावरती बोलून काहीतरी आपलं मत मांडणं हे मला कर्तव्याचाच भाग वाटतो। मी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आणि नॅशनल सिक्युरिटीचा अभ्यासक आहे। प्रधान सर इंग्रजी भाषेचे आणि इंग्रजी साहित्याचे, येत नाहीये आता? ओके,
ओके, सो मी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आणि नॅशनल सिक्युरिटीचा अभ्यासक आहे. प्रधान सर इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक होते, त्यामुळे ही दोन्ही पुस्तकं वाचताना माझ्या मनात येणाऱ्या प्रतिक्रिया, मला येणारा एक जो अनुभव होता तो खूप वेगळा होता. प्रधान सरांचा हा अनुभव वाचताना मला कायम माझ्यातला अभ्यासक काही वेळा मागे ठेवावा असं वाटत होता. याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणाचं जे आमचं ट्रेनिंग आहे ते मुख्यतः सामान्य माणसं काय करतात याच्याशी काही त्यांना देणं घेणं नसतं. युद्ध, डिसिजन मेकिंग, दिल्लीत काय घडतं ह्या सगळ्यावर आमचा फोकस असतो. त्यामुळे ही पुस्तकं वाचताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय होतं, जे नागरिक दोन्ही बाजूंनी आपल्या संघर्षामध्ये अडकतात त्यांची अवस्था काय होते, जे सैनिक लढतात त्यांचं काय होतं, याचा एक फील याच्यामधनं येत होता. त्याच्या व्यतिरिक्तचा मुद्दा 1960चे दशक. हे दोन्ही पुस्तकं खरं तर एक 65चं पुस्तक आहे, दुसरं 68चं आहे, तिसरं 71चं आहे. 3-3 वर्षांच्या कालावधीने लिहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की हा 60च्या दशकाचा एक असा दस्तऐवज आहे की जो युनिक आहे. कारण 60चं दशक हे भारताच्या इतिहासातलं कदाचित सगळ्यात कठीण दशक असेल. 50च्या दशकातला एक स्वप्नाळू नेशन बिल्डिंगचा जो भाग होता तो बाजूला पडला होता, आव्हानं होती. आणि मला असं वाटतं 59 साली चीनने जी पहिल्यांदा कुरापत काढली तिथपासून ते 71चं युद्ध, अशी 12 वर्ष जर आपण कन्सिडर केली तर दर वर्ष 2 वर्ष 3 वर्षांनी काही ना काहीतरी क्रायसिस होता. 59 साली चीन सुरू झालं, 61ला गोव्यावरची कारवाई आहे, 62 साली चीन, परत 65चं युद्ध आहे, 68चं कांजरकोट, 71चं युद्ध आहे. 3 युद्ध, 3 मध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे रिझल्ट आहेत. 62चा पराभव आहे, 65ला सामना बरोबरीच सुटलेला आहे. पुस्तक वाचताना याची जाणीव तुम्हाला होणार नाही, कारण प्रधान सरांनाही ते त्यावेळेला माहिती नव्हतं की त्यावेळेला हा सामना बरोबरीच सुटला आहे की नाही. आणि 71चा ऑब्व्हियसली विजय आहे. तर ह्या 3 अशा युद्धांचं एकूण सगळं बघताना 60चं दशक आणि त्याच्याविषयीचं फारसं वाचायला काही मिळत नाही. आपण म्हणतो की युद्धसे कथा रम्या, आपल्याला युद्धाविषयीचं वाचायला आवडतं, पण मराठीमध्ये जेव्हा मी बघायला लागलो एक 10-12 वर्षापूर्वी माझा रस वाढत गेला. फार कमी पुस्तकं होती. लेफ्टनंट कर्नल श्याम चव्हाणांचं हाजीपीर नावाचं पुस्तक आहे, मेजर जनरल शशिकांत पित्रेंची काही पुस्तकं आहेत, 71 वर आहे त्यांचं, मला वाटतं डोमेल ते कारगिल आहे, पण 65च्या वरची पुस्तकं नाहीत, 71 वर तशी पुस्तकं नाहीत. त्यामुळे ही पुस्तकं त्या अर्थाने एक खूप युनिक ऐवज आहे असं मला वाटतं. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकारचे रिपोर्टाज लिहिताना प्रधान सर हे पत्रकारही नाहीत, प्रधान सर हे अभ्यासकही नाहीयेत आणि प्रधान सर हे डिसिजन मेकरही नाहीयेत. त्यामुळे ते ह्या 3 प्रकारचे लोक प्रायमरीली युद्धाविषयी लिहित असतात. पत्रकारांची पुस्तकं आपल्याला माहिती आहेत, आता पत्रकार पुस्तकं लिहित नाहीत फारशी, पण एकीकडे लिहायचे. त्याच्यानंतर अभ्यासकांची पुस्तकं जे आम्ही करतो आहेत त्याच्याविषयी, पण त्यांना प्रत्यक्ष युद्धभूमीचा अनुभव नसतो. त्यामुळे युद्धभूमीवर जाऊन तिथे काय घडलेलं आहे, माणसं कशी संघर्षात भरडली गेलेली आहेत, काय नेमकं होतंय याचा फील त्यांना देता येत नाही. आणि ऑब्व्हियसली राजकीय नेते त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, अधिकारी लिहितात, पण त्यांनाही तो तसा फील नसतो. त्यामुळे हे कुठेतरी पत्रकारितेच्या पुढचं पण अभ्यासकांच्या अलीकडचं अशा मधले हे रिपोर्टाज आहेत की ज्याच्यामधून तुम्हाला त्या विषयाचा जर प्रवेश करायचा असेल तर ही पुस्तकं वाचावीत आणि मग 65 आणि 71च्या युद्धाविषयी आपल्याला जे काही वाटतंय ते करायला आपण सुरुवात करावी असं मला परत वाटतं. पण अर्थात असं असलं तरी सुद्धा ही पुस्तकं काही परफेक्ट नाहीत. ह्याच्यामध्ये काही आकलनातल्या गफलती मला जाणवल्या ज्या क्षम्य आहेत, पण मला त्या सांगितल्या वाचून राहत नाही. म्हणजे मला वाटतं 71चं सोनार बांगलाचं 3ऱ्याच पानावरचा उल्लेख आहे की विमाने घरघरत होती आणि रणगाडे सुसाट वेगाने निघाले होते. जर आता रणगाडे सुसाट वेगाने निघाले असतील तर आय डोंट नो, हा जोक होता, पण रणगाडे सुसाट वेगाने नाही जाऊ शकत. पण प्रधान सरांनी ते लिहिलेलं आहे, त्यांना ऑब्व्हियसली रणगाडे माहित नसणार की काय प्रकारचं होतंय. तर अशा काही चुका आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामधनं जी पार्श्वभूमी आहे संघर्षाची, 65च्या युद्धाच्या आधी काय झालं आणि 71च्या युद्धाच्या आधी काय झालं, तर ती मला असं वाटतं की ती पुस्तकं लिहिली त्यावेळेला जर एक थोडंसं चॅप्टर वगैरे देता येऊ शकला असता तर अजून या पुस्तकाची व्हॅल्यू वाढली असती. कारण आता ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. अदरवाईज पाकिस्तानवरचं युद्ध आहे 65 साली, नुसतं युद्ध झालं, भारताचा काहीतरी पराभव झाला, विजय झाला, पण नेमकं काय झालं, का झालं युद्ध, त्याच्या आधी काय होतं, तर हे जर देता आलं असतं तर मला असं वाटतं की ह्या पुस्तकांची व्हॅल्यू वाढलेली असते. अर्थात हा पण एक भाग आहे की युद्धाच्या नंतर इमिजिएटली 7-8 दिवसांनीच ते दोन्हीकडे गेलेले आहेत, पंजाबमध्ये गेलेले आहेत,
जम्मूमध्ये गेलेले आहेत, काश्मीरमध्ये गेलेले आहेत, बंगालमध्ये गेले होते 71 नंतर. तर त्यामुळे तिथे नेमकं फ्रेश काय झालेलं आहे त्याच्या प्रतिक्रिया त्यांनी नोंदवलेल्या आहेत आणि त्याविषयीची जी त्यांची निरीक्षण आहेत ती इतकी अचूक आहेत की ती वाचताना काही वेळा थळून झालं होतं. म्हणजे त्यांनी 65च्या विषयी लिहिलेलं आहे की पंजाबमध्ये गेलं त्यावेळेला पूर्ण युद्धाचा जोर होता. युद्धामध्ये कोणी काय सॅक्रिफाईस केलं, शेतकऱ्यांनी कशी आपली शेतं पेटवून दिलेली आहेत, चिखलामध्ये कसं कालव्याचं पाणी टाकलेलं आहे आणि पाकिस्तानी लष्कराचा पराभव करायला त्यांनी हातभार लावलेला आहे, हे सगळं सापडत आहे. पण जेव्हा तुम्ही जम्मूमध्ये जाताय तेव्हा जम्मूवरचं संकट वेगळं होतं, कारण 65चा हल्ला जो होता तो मुळात जम्मूवर केलेला हल्ला होता आणि तिकडनं भारताला शह द्यायचा प्रयत्न होता. तर जम्मूमधलं वातावरण, तिथे भारतीय सैन्याला माघार घ्यावी लागली होती, त्याचं वर्णन आहे ते तुम्हाला जनरली वाचायला मिळत नाही. आणि 65 सालीच ते जेव्हा काश्मीरमध्ये गेलेत तर काश्मीरमध्ये युद्ध राहिला बाजूला आणि राजकारण कसं त्याच्या प्रेसिडेन्स घेतं असं आपल्या लक्षात येतं. आणि हे अजून सुद्धा आहे. जर आपण बघायला गेलो, काश्मीरी लोकांशी भेटलात, काश्मीरी मुलांशी बोललात तर राजकारण हेच कसं प्राधान्याचा भाग आहे. लष्कर, युद्धशास्त्र, कारवाया ह्या सगळ्या गोष्टी तुलनेने बाजूला पडतात. त्यामुळे तशा प्रकारचे जे निरीक्षण त्यांना नोंदवता आलेले आहेत ती अप्रतिम आहेत. 71 साली बांगलादेशात ते गेलेत. अवामी लीगचं सरकार, जे शेख मुजीबुर रहमानने स्थापन केलेला पक्ष, त्यांची मुलगी शेख हसीना जी आता बांगलादेशची प्राईम मिनिस्टर आहे, जर अवामी लीगचं सरकार सत्तेत आलं तर बांगलादेश प्रो इंडिया राहील असं त्यांनी 71 साली लिहिलेलं आहे. 71 पासून 2023 52 वर्षात जर फॉरेन पॉलिसीचा बांगलादेशच्या संदर्भातला काही प्रश्न असेल भारतासाठी तर तो हाच आहे की अवामी लीगला सत्तेत कसं ठेवायचं. कारण जो दुसरा पक्ष आहे BNP, बांगलादेश नॅशनल पार्टी, त्यांचे आणि जमाते इस्लामीचे संबंध आहेत. सो जमाते इस्लामीचे लोक त्याही वेळेला इतके प्रो पाकिस्तान आणि अँटी इंडिया होते, प्रधानांनी ते पण अचूकरित्या पकडलेलं आहे. आणि ते तिथे वाचताना मला असं थळवून झालेलं की म्हटलं बापरे, 52 साली त्यांना, 52 वर्षांपूर्वी हे त्यांनी इतकं अचूकपणे नोंदवलेलं आहे. मराठी इंग्रजी साहित्याचा संदर्भ हा एक भाग आहे समजा, पण ते देताना सुद्धा कसं होतं की ते संदर्भ छान आहेत पण ते काही वेळा माहिती नाही. आता मी कालच सरांना विचारलं की त्याने बापूसाहेब माटेंच्या एका लेखाचा उल्लेख केला, तर म्हटलं बापूसाहेब माटे हे शिवा माटेच आहेत का आणखीन कोणी माटे होते, किंवा शिरूभाऊ असा त्यांनी उल्लेख केलेला आहे की दोन्ही वेळेला त्यांच्या बरोबर ते होते. तर म्हटलं की शिरूभाऊ लिबाई मला माहिती आहेत पण ते शिरूभाऊ का अजून कोणीतरी, तर ती एक फेमिलरिटी आहे लिहिण्यातली, पण ती जाणवते की ते काय रिपोर्ट तास लिहिताना त्या वेळेला ते भरात लिहिलेलं असणार आणि त्या काळात ते सगळी माणसं, त्या सगळ्या घटना, व्यक्ती माहितीच्या असतात, त्यामुळे आपण त्याला तितकं एक्सप्लेन करत बसत नाही. त्यामुळे आणखीन एक असं जाणवतं की याच विषयावरती राम प्रधानांची पुस्तकं, 65च्या युद्धावरती तर ते दिल्लीत होते, त्यामुळे जर दिल्लीतल्या निर्णय प्रक्रियेचा अभ्यास समजून घेण्यासाठी राम प्रधानांचं पुस्तक आणि 65च्या युद्धाचे प्रत्यक्ष जमिनीवरचे परिणाम बघण्यासाठी प्रधानांचं पुस्तक, अशी जर दोन्ही पुस्तकं एकत्र करून वाचली तर 65च्या युद्धाचं समग्र आकलन आपल्याला होऊ शकतं. 71च्या बाबत तशा प्रकारची पुस्तकं मराठीत अजून सुद्धा नाहीत. आणखीन एक इंटरेस्टिंग प्रकार, प्रधान हे संवेदनशील ती म्हणालीच, विचारी पण होते आणि मला असं वाटतं की विचारी वर्गाचे ते प्रतिनिधित्व त्यांचं होतं असं आपल्याला मानलं समजा. तर जी त्या काळात इंग्रजीमध्ये लिहिलेली पुस्तकं आहेत त्या तुलनेत ही पुस्तकं मला असं वाटतं की बऱ्यापैकी अलीकडच्या पातळीवरती आहेत. म्हणजे DR मंकीकरांचं 65च्या युद्धावरचं पुस्तक आहे, 71 वर्षी पण आहेतच. तर ती पुस्तकं वाचताना म्हणजे त्याचा हा पण एक अर्थ आहे की मराठीतलं विश्व आणि इंग्रजीतलं विश्व यातला जो फरक आहे तो आपल्याला तसा समजून घेता येऊ शकतो. एक्झॅक्टली राईट. सो ते एक मला कायम जाणवता येईल हे वाचताना. त्यामुळे ह्या पुस्तकांची मजा वेगळ्या प्रकारची आली पण तरी सुद्धा काही मर्यादा आहेत असं मला जाणवत राहिलं. शेवटचा मुद्दा, एम्बेडेड जर्नलिझम नावाचा एक प्रकार अमेरिकन सैन्याने बऱ्यापैकी प्रचलित केलेला आहे. एम्बेडेड जर्नलिस्ट म्हणजे असे जर्नलिस्ट की जे सैन्याच्या बरोबर जातात, जे आता युक्रेनमध्ये चाललेलं आहे, इराकमध्ये होतं, अफगाणिस्तानात होतं. तर ह्या प्रकारच्या जर्नलिझमचा प्रॉब्लेम असा असतो की सैन्य त्यांना ऍक्सेस देतं पण त्या बदल्यात ते सैन्याच्या प्रचाराचं काम करतात. वेरज प्रधानांचं जे आहे ते एम्बेडेड जर्नलिझमच्या पेक्षा खूप जास्त प्रामाणिक, खूप जास्त पुढच्या स्तरावरचं आहे आणि खूप जास्त दीर्घकाळ टिकणार आहे. कारण एम्बेडेड जर्नलिस्टची पुस्तकं ही एम्बेडेड जर्नलिस्ट कोण आहेत हे माहीत झाल्यानंतर ते वाचण्यातला रस एकदम कमी होतो. कारण माहितीये की हे प्रचारी साहित्य आहे, त्याचा कुठेही इथे तुम्हाला हे मागमूसही लागत नाही. ही पुस्तकं जी आहेत ती त्यांनी स्वतःच्या प्रेरणेने लिहिलीत. ऑब्व्हियसली सैनिकांनी त्यांना ऍक्सेस दिलेला आहे. अगदी पाकिस्तानात ते जाऊन आलेले आहेत. इचोगिन कालवा 65 साली जिथे मोठी लढाई झाली होती ते बघून आलेले आहेत. पण कुठल्याही प्रकारचं प्रचारी फील या लेखनाला येत नाही. उलट याच्यामधनं इतकं छान तुम्हाला त्या काळाचा फील मिळतो की मला असं वाटतं इथून पुढे जर का 65 आणि 71च्या युद्धाविषयी कोणाला काही वाचायला जायचं असेल तर आय थिंक ही पहिली पुस्तकं मी वाचायला रेकमेंड करेन. आणि मी जेव्हा वाढत होतो तेव्हा ही पुस्तकं अवेलेबल नव्हती, त्यामुळे ह्या गोष्टी मराठीत वाचायला खूप काळ गेला
खूप जास्त संघर्ष करायला लागला. तर ते तसं इतरांचं होऊ नये, त्यामुळे साधनेने ते केल्याबद्दल साधनेचे आभार आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद संकल्प जी. और इस सत्र की अध्यक्षता करने आदरणीय न्यायमूर्ति हेमंत गोखले सर से मैं आग्रह करूंगा कि वह इस सत्र का अध्यक्ष वक्तव्य. नमस्कार. आपण सर्व मंडळी म्हणजे बहुतेक गेले 2 दिवस भाषण ऐकतात आणि मी शेवटचा बॅट्समन आहे, त्यामुळे आपण इतका वेळ म्हणजे आहे थोडे नंतर कोणी पण इतका वेळ आपण या दोन्ही दिवंगत लेखकांच्या बद्दल आपल्या मनात आदर आहे आणि म्हणून ही भाषणं ऐकतात. आपल्या सर्वांचे आभार. माझ्या 2 तरुण मित्रांनी सांगितलं की त्यांचा प्रधान सरांशी काही फारसा संबंध आलेला नव्हता. माझी परिस्थिती जवळजवळ तशीच आहे आणि ती कशी ते मी सांगणार आहे. पण सुरुवातीला साहित्य अकादमी आणि साधना ट्रस्ट या दोघांचे आभार मानतो. आतापर्यंत सगळे बोलले, बरेचसे ते प्राध्यापक, विचारवंत, लेखक वगैरे असे होते. मी यातलं कोणी नाही. माझ्या नावावरती आतापर्यंत एकच पुस्तक आहे, विप्लवी बांगला सोनार बांगला. ते साधना प्रकाशनने प्रकाशित केलेलं आहे आणि एकाच पुस्तकाच्या आधारावरती मी इथे आज साहित्य अकादमी बोलवल्यामुळे हजर आहे. प्रधान सरांच्या बद्दल मला कृतज्ञता सुरुवातीला एका वेगळ्या गोष्टीसाठी व्यक्त केली पाहिजे. 1967 साली पुण्यातल्या न्यायमूर्ती रानडे वादस्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता. मी आहे मुंबईचा, पण या स्पर्धेसाठी इथे आलो होतो आणि त्यावेळेला 150-200 मुलं मुली त्या स्पर्धेमध्ये भाग घेत असत. जवळजवळ 3 दिवस ती स्पर्धा करायची आणि माझा त्या स्पर्धेमधला शेवटचा नंबर होता आणि मी आलो होतो तेव्हा म्हणजे त्या दिवसात मी युक्रांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. त्याच दिवशी आमची काहीतरी मीटिंग होती, त्यामुळे माझं 3ऱ्या दिवशी काहीतरी सकाळी बहुतेक भाषण झालं आणि ते भाषण झालं आणि मी निघून गेलो. नंतर दुपारी बक्षीस जाहीर झाली आणि त्यात मला माझा पहिला नंबर आला आणि त्या स्पर्धेचे परीक्षक हे प्राध्यापक गप्र प्रधान होते. त्यांच्या हस्ते मला त्या दिवशी बक्षीस मिळालं. पण ह्याच्यानंतर पुढे त्यांच्याशी माझ्या दुर्दैवाने कधीही संपर्क झाला नाही. एक पुढे मात्र गमतीदार घटना झाली ती अशी की अनेक वर्षांनी एस.एन. जोशींच्या नावाने एक वक्तृत्व स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये माझा मुलगा अनुराग, त्याला पहिलं बक्षीस मिळालं आणि तेही गप्र प्रधानांच्या हस्ते देण्यात आलं. त्यावेळेला मी जज झालेलो होतो तोपर्यंत आणि मी तिथं नव्हतं. तर आमचे डॉक्टर साठे, SP साठे त्या व्यासपीठावर होते आणि मग प्रधान सरांनी विचारलं, न्यायमूर्ती गोखलेंचा मुलगा का? तर ते म्हणाले हो तोच आहे तो. पण एनिवे हा एवढाच माझा त्यांच्याशी संपर्क झाला. पण त्याचा मला एक त्यावेळेला झालेला तात्पुरता आणि चांगला महत्वाचा फायदा म्हणजे असा की त्या काळामध्ये मी युक्रांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये होतो, अभ्यासामध्ये मुळीच लक्ष नव्हतं. तेव्हा जे माझे मित्र प्राध्यापक अशोक जोशी इथे आहेत ते अतिशय अभ्यासू होते आणि आजही फार महत्वाचे विद्वान आहेत आणि काही अभ्यासात लक्ष नव्हतं. त्यामुळे आई वडिलांना अर्थातच काळजी वाटत असणार की बाबा हा काय व्यवस्थित पुढे काही करणार की नाही. हे बक्षीस मिळाल्यामुळे माझे मित्र म्हणाले आता काहीतरी पार्टी वगैरे द्यायला पाहिजे. मग मी माझ्या युक्रांतवाल्या मित्रांना मैत्रिणींना माझ्या घरी बोलावलं. आमचे मार्गदर्शक प्राध्यापक मेहपूर रेगे आणि डॉक्टर गोपाळ राणे हेही माझ्या घरी आले होते आणि माझे वडील त्यावेळेला मुंबई पोर्टचे चीफ इंजिनियर होते, अतिशय अभ्यासू होते. त्यांना म्हणजे त्यामुळे जरा आनंद झाला असणार की ह्या मुलांनी काहीतरी बरं केलेलं आहे. पुढे मी म्हणजे युक्रांत तेव्हा युवक संघटना होती, ते राजकीय संघटना झाल्यामुळे त्याच्यातून बाहेर पडलो. मग अभ्यासावरती लक्ष दिलं. LLM ला पहिला आलो.
वकील झालो, जज झालो, हा नंतरचा भाग आहे. पण त्या पारितोषिकामुळे माझ्या आई वडिलांना जरा थोडं नक्कीच बरं वाटलं असणार की जे मला प्रधान सरांच्या हस्ते मिळालं. त्याच दिवसांमध्ये 1971 साली बांगलादेशच्या लढाईच्या वेळेला आम्ही मुंबई उपरांतचे 7 जण बांगलादेश बॉर्डरवरती निर्वासितांसाठी काम करायला गेलो होतो. आणि त्यावेळेला मी साधना साप्ताहिकामध्ये 10 लेख लिहिले होते आणि त्यांची हलाखीची परिस्थिती पाहिली होती, ते लेख लिहिले होते. आणि नंतर सुप्रीम कोर्टातून निवृत्त झाल्यानंतर मला तिथल्या एका विद्यापीठाने लॉ लेक्चरसाठी बोलावलं. तेव्हा बांगलादेशमध्ये आधी गेलो होतो, ते पश्चिम बंगालमध्ये गेलो होतो. तेव्हा बांगलादेशमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि निम्म्या ठिकाणी गेलो. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचं घर पाहिलं, सुचित्रा सेन ऍक्ट्रेस, सिनियर लोकांना माहिती असते, तिचं घर पाहिलं. अनेक अशा गोष्टी. नौखालीला गेलो जिथं गांधीजी गेले होते आणि त्या सगळ्या ह्याच्यावरती पुन्हा 10 लेख लिहिले. आणि ते जुने 10 आणि नवीन 10 असं हे पुस्तक नंतर साधना प्रकाशनने प्रकाशित केलेलं आहे. आता त्याचं इंग्लिश आणि बंगाली ट्रान्सलेशनही आलेलं आहे. प्रधान सरांचे 3 रिपोर्टाज हाजीपीर, कांजरकोट आणि सोनार बांगला हे वाचताना आता बघा, प्रथम हाजीपीर हे ऑक्टोबर 65च्या सुमाराची ती सगळी लढाई घटना आहे. कांजरकोट हा एप्रिल-मे 68 सालचा सत्याग्रह आहे, त्याच्याबद्दलचा आहे. आणि सोनार बांगला हे लढाई संपल्यानंतर प्रधान सर बांगलादेशला गेलेले आहेत आणि त्यावेळेचा त्यांचा तो रिपोर्ट आहे. तर प्रधान सरांचा 26 ऑगस्ट 22 सालचा जन्म आहे. म्हणजे त्यावेळेला ते हे सगळं लिखाण वयाच्या 43 ते 50 या काळात झालेलं आहे. आणि 66 सालापासून ते विधान परिषदेवर, म्हणजे ते महत्वाचे राजकारणी आहेत. आता हा जो हाजीपीर हे जे पहिलं लिखाण आहे, तर ती लढाई साधारण मे-ऑगस्ट पासून 23 सप्टेंबर पर्यंत ती चालली, 23 सप्टेंबर 65. आणि तेव्हा मग प्रधान त्याच्यानंतर पंजाब, काश्मीर इथे सर्वत्र गेलेले आहेत. आता त्यांचे संबंध कसे होते आणि तेव्हाचं राजकारण बघा. काकासाहेब गाडगीळ जे पूर्वी पंजाबचे गव्हर्नर होते, त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना पत्र दिली होती की हे असे महाराष्ट्रातले विधान परिषदेतले सदस्य तिथे येत आहेत, त्यांना सर्व प्रकारची मदत करा. यशवंतराव चव्हाण तेव्हा डिफेन्स मिनिस्टर होते, त्यांनी आर्मी ऑफिसर्सना पत्र दिली होती की हे आमच्या महाराष्ट्रातले लोक येत आहेत, त्यांना जी काय आवश्यक आहे ती मदत करा. म्हणजे प्रधान सरांचे यांच्याशी असे संबंध होते. आणि तेही राजकारणी आपला विरोधक आहे म्हणून काही त्याच्याकडे त्याला कमी लेखणारे नव्हते, हे त्यांचंही मोठेपण. म्हणजे आज आपण कुठल्या काळात आहोत, त्या काळामध्ये हे बघण्यासारखं आहे. आणि तिथे गेल्यानंतर अर्थातच ते मगाशी यांनी संकल्पनेने सांगितलं की इच्छोकील कॅनॉल जो लाहोरच्या रस्त्यावरती अर्ध्या वाटेत आहे, तिथपर्यंत भारतीय सेना गेली होती. त्याच्या पुढे आधी 2 वेळेला युनायटेड नेशन्सच्या इंटरव्हेन्शनमुळे थांबवा युद्ध असं सांगितलं होतं, पण ते पाकिस्तानने थांबवलं नव्हतं. पण अखेर तेव्हा ते थांबलं. आणि ते थांबल्यामुळे म्हणजे एक असा त्यांनी त्याच्यात प्रश्न लिहिलेला आहे, विचारलेला आहे की आपलं सैन्य लाहोर पर्यंत का नाही गेलं. तर ते तिथे तेव्हा स्थगिती झाल्यामुळे तिथे थांबावं लागलं. पण तोपर्यंत ती मधली टेरिटरी पाकिस्तानची ही भारताच्या ताब्यात आली होती. बर्की नावाचं गाव ताब्यात आलं होतं. आणि मग ते तिथल्या लोकांबद्दल तिथे जातात आणि तिथल्या लोकांबद्दलही लिहितात की त्यांना पाकिस्तान, आता त्यांना काय भारताबद्दल प्रेम असण्याचं, बहुतेक लोक तिथले पळून गेलेले जाणारच. म्हणजे भारतीय सैन्य आल्यानंतर त्यांनाही जीवाची धास्ती होती, ती आतल्या भागात गेले होते. पण काही वृद्ध मंडळी वगैरे अशी तिथे होती, त्यांच्याशी ते बोलण्याचा प्रयत्न करतात. अर्थात त्यांना या भारतीय माणसाबद्दल बोलायला मुळीच आवडत नाही, तेही साहजिक आहे. कारण उलट झालं असतं तरी आपल्या लोकांची रिॲक्शन तशाच प्रकारची झाली असते. मग तिथे ते म्हणजे ते सर्व लिहितात की कसे भारतीय लोक पंजाबमध्ये, विशेषतः पंजाबमध्ये, काश्मीरमध्ये एवढं नाही, पण युद्धाला कशी मदत करत होते. त्यांना चंदीगडमध्ये कवी बासिम हर्डेकर यांची पंजाबी पत्नी भेटते आणि त्याचा त्यांना आनंद होतो की अरे
ह्या आपल्याला इथं भेटल्या, त्यांच्याशी त्यांचा थोडा संवाद त्याने तिथं लिहिलेला आहे. भारतीय नागरिक कसे मदत करत होते ते लिहितात. त्याच्यानंतर आर्मी ऑफिसर्स, सिनियर ऑफिसर्स, भास्कर रॉय, मेजर जनरल राजेंद्र सिंग स्पॅरो, हे लोक कसे नेतृत्व करत होते, कशा अडचणी आल्या, काय परिस्थिती, हे सगळं लिहितात. आणि जम्मू काश्मीर मधलं तेव्हाचं राजकारण हे कसं होतं, म्हणजे तेव्हाही तिथं काश्मीरमध्ये संप काही गटांनी चालवलेले होते, तेही ते तिथं नोंद करतात. म्हणजे एका बाजूला लढाई झालेली आहे, थांबलेली आहे, पंजाबमध्ये सपोर्ट आहे, काश्मीरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वृत्ती आहे. तर हे सर्व त्यांनी त्या तिथं लिहिलेलं आहे. एक मला मात्र असं वाटलं की त्या युद्धाचं नेतृत्व भारतामध्ये लालबहादूर शास्त्रींकडे होतं. जय जवान जय किसान ही त्यांनी घोषणा दिली होती. त्या ह्याच्याबद्दल मात्र ह्या पुस्तकामध्ये काही विशेष लिहिलेलं नाही, हे मला जरा थोडं खटकलं. आता त्याच्यानंतर ह्या कांदरकोटच्या कडे वळतो. आता कांदरकोटला म्हणजे तो एक कच्छ पाकिस्तानच्या बॉर्डरवरचा भाग हा एका अवॉर्डच्या निर्णयामुळे भारताला पाकिस्तानला देणं आवश्यक होतं. तर ते काही जवळजवळ 3500 स्क्वेअर मीटर किंवा अशी काहीतरी टेरिटरी होती. आता ते त्याच्यामध्ये लिहितात की ह्याची बॅकग्राऊंड काय होती, तर 1947 साली कच्छचं जे काही संस्थान होतं ते त्या महाराजांनी भारतात विलीन केलेलं होतं. आणि ते असं लिहितात की तिथं एक मॅकडोनाल्ड लाईन ही कच्छ आणि सिंध मधली ठरलेली होती आणि पाकिस्तानने ती स्वीकारली नव्हती. आणि फेब्रुवारी 65 मध्ये पाकिस्तानी सैन्य हे कच्छमध्ये घुसलेलं होतं. आता आणि त्यावेळेला पाकिस्तानने तिथेही घुसवलं आणि पूर्व पाकिस्तानात सुद्धा, म्हणजे पाकिस्तान कुड ओपन फ्रंट ऑन बोथ द साइड्स, तर त्यावेळेस तिकडे त्यांनी फ्रंट उघडलेली होती. आणि मग त्याच्यानंतर तो वाद सगळा एका लवादाकडे पाठवण्यात आला. म्हणजे भारताने एक युगोस्लाव जज नेमले, पाकिस्तानने एक इराणी जज नेमले आणि त्या दोघांनी मिळून एक स्वीडिश जज, हे असं तिघांचं ते आर्बिट्रेशन झालं. आता त्यांनी असं सरांनी पुस्तकात नमूद केलंय की पार्लमेंटमध्ये तेव्हा लालबहादूर शास्त्री ठरलं, तेव्हा लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते. लालबहादूर शास्त्रींनी पार्लमेंटमध्ये सांगितलं की नकाशात आहे त्याप्रमाणे जमिनीवर सीमा आखायची, असं या लवादाला सांगितलेलं आहे. पण करारामध्ये मात्र कच्छ सिंध मधली सीमा ठरवणं अशी भाषा वापरण्यात आली. त्याच्यासाठी ते तेव्हाचे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर स्वरण सिंग यांना दोष देतात. पण अल्टिमेटली ती त्याची भाषा होती. आणि मग ते जे अवॉर्ड आलं त्यात त्या अवॉर्डने सांगितलं की 24th पॅरलल 24व्या अक्षांशावरती या दोन्ही देशामधली सीमा असेल. आता त्या ह्याच्यात हे कांदरकोट आणि काही थोडी, म्हणजे जे भारताचं असं म्हणणं होतं की जो कच्छचा भाग आहे आणि ते भारतातच राहिलं पाहिजे, ते पाकिस्तानकडे जाणार होतं. आता त्या अवॉर्ड म्हणजे आता हे बघा 171 मीटिंग त्या अवॉर्डसाठी झालेल्या आहेत. 900 पानाचा अवॉर्ड दिलेला आहे, हे प्रधान सरांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि त्या अवॉर्डमध्ये त्या टेरिटरीला इनलँड सी अशी भाषा वापरली आहे. म्हणजे ज्याला आपण खाजण म्हणू, डहाणू किंवा त्याच्या आसपास जे गेले असतील त्यांना माहिती असेल की अशी ती समुद्राच्या जवळची अशी एक टेरिटरी असते. आता ते अवॉर्ड आल्यानंतर पार्लमेंटमध्ये अर्थातच प्रश्न उपस्थित केले गेले. मनुलीमय, नाथबाई, अटल बिहारी वाजपेयी आपली आपण टेरिटरी देणार आहोत वगैरे वगैरे. आणि इंदिरा गांधी तोपर्यंत पंतप्रधान झालेल्या होत्या. इंदिरा गांधींनी सांगितलं की अवॉर्ड आहे हे आपल्याला स्वीकारलं पाहिजे. आणि मग या सगळ्या हे नेते आणि त्यांचे पक्ष या सगळ्यांनी ते कच्छचं आंदोलन करायचं ठरवलं की तिथे हे नाही देता कामा टेरिटरी. आणि म्हणून मग सगळे समाजवादी जनसंघाची मंडळी कच्छला जातात आणि त्या तिथं आता हे सगळं लिहत असताना प्रधान सर या पुस्तकामध्ये
हे पण लिहितात. म्हणजे ते त्या ठिकाणी सत्याग्रहाला गेलेले आहेत, सत्याग्रह केलेला आहे, त्यांना अटक झालेली आहे, हे सगळं ते त्याच्यात ते लिहितात. पण त्याच्यामध्ये हेही ते लिहितात की आंतरराष्ट्रीय लवाद मंडळाला मान्यता देताना जो करार करण्यात आला आहे त्या लवादाचा जो निर्णय होईल तो भारत व पाकिस्तान मान्य करतील व निर्णय प्रत्यक्षात येईपर्यंत हे लवाद मंडळ अस्तित्वात राहील. म्हणजे एक्झिक्युशनची सुद्धा त्यांना अथॉरिटी दिलेली आहे. आता उलट आपण विचार करूया की जर त्या लवादाने भारताचं म्हणणं मान्य केलं असतं आणि पाकिस्तानी तरी सैन्य घातलं असतं 24व्या 24th पॅरलच्या पलीकडची टेरिटरी कॅप्चर करण्यासाठी, तर भारताने काय म्हटलं असतं, लवादाचा निर्णय आहे, तुम्ही कबूल केलेला आहे आणि तरी तुम्ही सैन्य घालता. म्हणजे या आपल्या नेत्यांची अपेक्षा काय होती की हे सत्याग्रह करून म्हणजे भारत सरकारला काय सांगणार होते हे की तुम्ही ही टेरिटरी देऊ नका आणि मग पाकिस्तानची लढाई करत राहा. आणि कशी टेरिटरी होती ती 24th पॅरलला खाजणाची ते. आणि अशा कच्छच्या महाराजांनी काय केलं किंवा सिंधूंनी काय केलं, तुम्ही आज 2 सॉव्हरीन स्टेट्स एक करार करता, त्यात लिहिता की आम्ही जो काही निर्णय होईल ते स्वीकारू, तुम्ही कसं काय मागे जाऊ शकता. पण ही सगळी मंडळी म्हणजे त्या कच्छच्या सत्याग्रहामध्ये आम्ही युक्रेनवाले सुद्धा सहभागी झालेलो होतो. हा ठीक आहे, पण म्हणजे जरा वकील होता, आता दोघेही तुम्ही न्यायाधीश म्हणून निवृत्त झालेला आहे. हा म्हणजे न्यायाधीश म्हणून निवृत्त झालो, आर्बिट्रेशन पण केलं आणि इंटरनॅशनल आर्बिट्रेशन पण केलं. आता असे तुम्ही जेव्हा एखादा हे स्वीकारता तेव्हा तुम्ही ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आणि मग ही मंडळी गेली, सगळी मंडळी, मग परिषदा, सत्याग्रह, जेल, या याच्यामध्ये पन्नालाल सुराणांनी खूप मोठं काम केलं. म्हणजे सत्याग्रहींना त्यांचं नेतृत्व करणं, तिथं घेऊन जाणं वगैरे वगैरे. या ह्याच्यामध्ये त्या संबंध सत्याग्रहाच्या ह्याच्यात तुलसी बोर्डांचा एक उल्लेख व्हायला हवा होता, कारण ते मूळचे कच्छचे होते आणि त्यांनी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रकारचं संघटन केलेलं होतं. या सत्याग्रहात गेलेल्या लोकांना असं काय आपले पोलीस काय कोणाला प्रेमाने वगैरे वागवत नाहीत. काहींना बऱ्याच, आता हे प्रधान सर मोठे होते, त्यांना नीटपणे अटक केली असेल आणि जेलमध्ये पाठवलं असेल, पण बऱ्याच जणांना लाठ्या लागल्या. आमचा एक मित्र जगदीश देशपांडे, त्याला खूप त्याच्यात मार पडला. तर हे कच्छच्या संदर्भात, कच्छच्या बाकी बरंच त्याने म्हणजे शेवटी असं आहे ना की हे सगळं लिहून सुद्धा त्यांना हा सगळा उत्साह होता सगळ्या त्या नेते मंडळींना आणि कार्यकर्त्यांना की आपल्या देशाची जमीन वाचवायला आपण चाललो वगैरे वगैरे. तर त्या भाषेत ते संबंध लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण सोनार बांगला ह्या त्या तिसऱ्या पुस्तकाकडे येऊ. हे 16 डिसेंबर 71ला पाकिस्तानी फौजांनी सरेंडर ऍक्सेप्ट केलं आणि त्याच्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये प्रधान सर त्यांच्या काही मित्रांबरोबर हे बांगलादेशला गेलेले. तिथं ते जातात, अनेक मराठी सैनिकांना भेटतात. आपले एक कॅप्टन कुलकर्णी, मधुर अंडवत्यांचे मेहुणे, म्हणजे त्यांच्या पत्नी रेवा कुलकर्णी, त्या आता खूप मोठ्या आहेत, आता 80-85 असतील, अहमदनगरला असतात. गेल्याच वर्षी माझी त्यांची भेट झाली. ते त्या खुलण्याच्या लढाईमध्ये त्यांना वीरगती मिळाली होती. त्यांच्या बरोबरच्या सैनिकांना प्रधान सर तिथं भेटतात. तिथल्या बिहारी मुसलमानांना त्यांना सिक्युरिटीचा प्रॉब्लेम निर्माण झालेला असतो, कारण ते पाकिस्तानचे सपोर्टर्स असतात. त्यांना एका मशिदीमध्ये सिक्युअर असं ठेवलेलं असतं. तर ते प्रधान सरांनी तेही की त्यांची कशी अवस्था होती आणि मग ते स्वतःला कसे डिफेंड करत होते वगैरे वगैरे, सगळं त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि बंगाली पोलीस, बंगाली सैन्यामध्ये बंगाली फारसे नव्हते, पण पोलीस आणि ऍडमिनिस्ट्रेटर त्यांना पाकिस्तानी सैन्य कसं वागवत होतं, म्हणजे वाईटच वागत होतं, त्यांना क्षुद्र समजत होते. तर ते सगळं त्यांनी त्यात लिहिलंय. ढाका विद्यापीठामध्ये मोठं मॅसॅकर झालेलं होतं. त्याच्यामधले एक म्हणजे प्रोफेसर ज्योतिर्मय गुहा ठाकूरता, इंग्लिशचे रीडर,
त्यांच्या मुलीला मी जेव्हा बांगलादेशला गेलो तेव्हा भेटलो, मेघना गुहा ठाकूर. आज बांगलादेशमध्ये आज सुद्धा म्हणजे अनेक एक्झोडस होऊन जवळजवळ 10% हिंदू पॉप्युलेशन आहे. आणि दुर्दैवाने म्हणजे आपल्या इथे जसा मुस्लिम समाजाबद्दल योग्य तो कायदा झाला नाही, आत्ताच ट्रिपल तलाकवर बंदी वगैरे हे सगळं झालं, तसा तिथं हिंदू कायद्यामध्ये काहीही सुधारण्याचा कायदा झालेला नाही. म्हणजे हिंदू पुरुष किती स्त्रियांशी लग्न करू शकतो, एखाद्या स्त्रीला घालून द्यायचं तर कधी घालून देऊ शकतो. ही जुनी पद्धत अजूनही बांगलादेश म्हणजे ईस्ट पाकिस्तान वन्स अपॉन अ टाइम तिथं चालू आहे. तर त्यात सुधारणा करण्याचं काम या मेघना गुहा ठाकूर करतायत. त्यांच्या कामाबद्दल माझ्या पुस्तकामध्ये एक लेख आहे. प्रधान सरांच्या पुस्तकामध्ये त्यांनी सोशल हिस्ट्री ऑफ ईस्ट पाकिस्तान हे पुस्तक कधीतरी मला बघायचं आहे. हे कमरुद्दीन अहमद यांच्या पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे. त्यात ते कमरुद्दीन अहमद म्हणतात की हे बांगलादेश मधले ईस्ट पाकिस्तान अर्थातच सोशल हिस्ट्री ऑफ ईस्ट पाकिस्तान असं ते पुस्तक आहे. तर ईस्ट पाकिस्तान मध्ये लोक ते असं म्हणतात हे जी सिंधू नदीच्या काठची जी संस्कृती होती तिथून आलेले लोक आहेत. आणि आर्य आले साधारणपणे आपली जी आज एक समज किंवा ऍक्सेप्टेड एक हायपोथेसिस आहे असं आहे की तिकडच्या लोकांना मूळच्या लोकांना या आर्य लोक आल्यानंतर त्यांना ढकलून घेण्यात आले आणि ते दक्षिण भारतात गेले. ही साधारण आणि मग दक्षिण भारतात विशेषतः तमिळ भाषा तमिळ संस्कृती त्यांची आयकॉन्स वगैरे ही आणि सिंधू संस्कृती मधले आयकॉन्स ह्याच्यात कशा सिमिलॅरिटीज आहेत हे बऱ्याच प्रमाणात सांगण्यात येतं. आता हे सगळं सिद्ध होणं मोठं कठीण आहे. तर ह्या गृहस्थांनी असं लिहिलं आहे की हे ईस्ट पाकिस्तान मधले लोक सुद्धा हे सिंधू नदीच्या काठामधून आर्यांनी ढकलून दिल्यामुळे तिकडे आलेले लोक आहेत. आणि ते ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या टेरिटरीमध्ये येऊन राहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं मानलेलं आहे की 13व्या शतकापर्यंत लक्ष्मण सेन या हिंदू राज्याचं तिथं राज्य होतं. त्याच्यानंतर खिलजीन हा प्रदेश जिंकल्यानंतर ते बहुसंख्य लोक मुस्लिम झाले. आणि मग 1764 मध्ये प्लासीची लढाई हरल्यानंतर मग तो सगळा प्रदेश इंग्रजांच्याकडे गेला. हे कमरुद्दीन अहमद चित्तरंजन दास यांचा गौरव करतात. ते प्रधान सरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. आणि मी जेव्हा म्हणजे बांगलादेशला गेलो माझी सुदैवाने कमाल हुसेन यांची भेट झाली. कमाल हुसेन हे शेख मुजीब यांच्या सरकारमधले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आणि लॉ मिनिस्टर होते. आणि त्यांची जी घटना जी बनलेली आहे ती बनवण्याच्या समितीचे कमाल हुसेन हे अध्यक्ष होते. खूप वय आहे त्यांचं, पण ते आमच्या लेक्चर्सना त्या संस्थेचे प्रमुख होते. व्हीलचेअर वरून का येत होते. त्यांनी मला त्यांचं बांगलादेश क्वेस्ट फॉर फ्रीडम अँड जस्टिस हे पुस्तक दिलं. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी शहीद सुरावर्दीच्या एका पुस्तकाचा रेफरन्स दिलेला आहे. आणि शहीद सुरावर्दी ज्यांना म्हणजे भारतीय लोक किंवा हिंदू लोक असं मी म्हणेन हे त्यांना बुचर ऑफ बेंगॉल म्हणतात. या शहीद सुरावर्दीने सुद्धा चित्तरंजन दासांना आपलं गुरु मानलेलं आहे. आणि त्यात शहीद सुरावर्दींचं वाक्य आहे की जर त्यात ते म्हणतात की चित्तरंजन दास हे महात्मा गांधींच्या पेक्षा कुठच्याही प्रकारे कमी पातळीवरचे सेक्युलर नव्हते आणि ते अधिक काळ जगले असते तर कदाचित बंगालचं पार्टिशन टळलं असतं. आणि तीच भावना म्हणजे तीच भूमिका शरदचंद्र बोस यांची होती, नेताजींचे भाऊ. पण ती भूमिका काँग्रेस पार्टीला स्वीकारणं शक्य नव्हतं. आणि ते काँग्रेस पार्टीचा निर्णय योग्यच होता. कारण अशा प्रकारचं आणखीन एक वेगळं पूर्ण पश्चिम बंगाल कारण जेव्हा ते 3 भाग भारताचे ABC टेरिटरीचं आलं होतं तेव्हा संपूर्ण म्हणजे त्याला जिनांचा पाठिंबा होता आणि सुरुवातीला काँग्रेसने ऍक्सेप्ट केलेलं होतं. पण जवाहरलाल नेहरूंनी नंतर सांगितलं की आम्ही आता स्वीकारतो पण उद्या कॉन्स्टिट्यूशन बनेल तेव्हा ते बदललं जाईल. ताबडतोब जिनांनी सांगितलं की आम्ही ऍक्सेप्ट करत नाही. पण त्या ह्याच्यात बंगाल, पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल, आसाम या सगळ्याचा एक वेगळा भाग होणार होता. आजच्या पश्चिम बंगाल पाकिस्तानचा एक वेगळा भाग होणार होता आणि बाकीच्या भारताचा वेगळा भाग होणार होता. त्याला शरदचंद्र बोसांचा पाठिंबा होता. गांधी आणि पटेलांनी विरोध केला
आणि ते झालं नाही. आणि ते झालं निवडून ते सांगितल्यामुळे मग जिना म्हणाले की नाही नाही आय एम गोइंग फॉर पार्टिशन. तर ते झालं. ते त्या एकंदरीत ते ठीकच होतं. प्रधान सर नौखालीला पण जाऊन आले. दुर्दैवाने म्हणजे त्यावेळेला चारूचंद्र चौधरी हे हयात होते. आणि दुर्दैवाने म्हणजे मी बांगलादेशला गेलो त्याच्या थोडाच काळ आधी त्यांचा मृत्यू झाला होता. हे चारूचंद्र चौधरी गांधीजींना नौखालीला नेणाऱ्या मधले प्रमुख होते. आणि प्यारेलाल यांच्या लास्ट फेज मध्ये सुद्धा चारूचंद्र चौधरींचा उल्लेख आहे. प्रधान सरांची आणि त्या संबंध लढाईच्या बांगलादेश लिबरेशनच्या नंतर थोड्याच काळात प्रधान सर तिथे गेले होते. आणि त्यावेळेला चौधरी हे अरेस्ट मध्ये होते. त्यांना अटक झालेली होती. त्यामुळे सरांची त्यांची भेट होऊ शकली नाही. तर हे अशा प्रकारचं या 3 पुस्तकातून चित्र आपल्या समोर येतं. एकच मला ह्या 3 युद्धांच्या बाबतीमध्ये एकच इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे. मध्यंतरी आपल्या इथे इश्तियाक अहमद हे पाकिस्तानी ओरिजिनचे गृहस्थ आहेत. इतिहासाचे अभ्यासक आहेत. लाहोर मधून त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन केलं. त्यांचा भाऊ स्वीडन मध्ये होता मग ते स्वीडनला मायग्रेट झाले. आता स्वीडिश सिटीजन आहेत. त्यांनी रिसेंटली जिन्नांवरती अतिशय महत्वाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ते भारतात आले होते. आणि संकल्प आणि आम्ही दोघंही त्यांच्या एका कार्यक्रमात बरोबर होतो. आणि मी संकल्पाला आठवत असेल मी त्यांना एक प्रश्न विचारला. संकल्प डायसवर होता. मी ऑडियन्स मध्ये पहिल्या रांगेत बसलो होतो. मी कसं त्यांना प्रश्न विचारला की 1965 सालचं युद्ध होईपर्यंत भारत आणि पाकिस्तानचं ते होईपर्यंत पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती चांगली होती. आणि त्या वर्षी केलेल्या अयूब खाननी आपल्याबरोबर केलेल्या लढाईमुळे त्याच्यानंतर पाकिस्तानचा ऱ्हास होत गेला. तर त्यांनी ते कबूल केलं. आणि नंतर म्हणाले की अयूब खान जरी प्रेसिडेंट होते तरी त्यांच्या मागे त्या युद्धाच्या मागे असलेला माणूस जुल्फिकार अली भुट्टो होता. आणि बांगलादेशच्या ह्या लढाईच्या संदर्भात सुद्धा म्हणजे मार्च 71 पर्यंत वाटाघाटी चाललेल्या होत्या. ते माझ्याही पुस्तकात आहे, सरांच्याही पुस्तकात आहे. आणि पाकिस्तानच्या निवडणुकीमध्ये शेख मुजीब यांच्या पार्टीला मेजॉरिटी मिळालेली होती. भुट्टोंची पार्टी ही 2 नंबरची होती आणि पुष्कळ खाली होत्या. त्यांच्या सीट्स कमी होत्या. आणि तरी मुजीबना त्यांनी पंतप्रधान होऊ दिलं नाही. आणि हा रोल भुट्टोनी केलेला होता. आणि म्हणजे त्या कमाल हुसेन यांच्या पुस्तकात आहे की त्यांना ते जे मार्च मध्ये सगळं शेवटी वाटाघाटी फेल झाल्यानंतर मुजीबना आणि कमाल हुसेनना पकडून पश्चिम पाकिस्तानात नेण्यात आलं. आणि ते 16 डिसेंबरला जेव्हा युद्ध संपलं तेव्हा भुट्टो मुजीबना भेटायला जातात आणि म्हणतात की तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाकिस्तानचे प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर होऊ शकता. मुजीब म्हणतात थँक्यू मला बांगलादेशला परत जायचं. कारण तोपर्यंत काही उरलेलंच नसतं की ज्याच्यामुळे पाकिस्तानचा काही कारण त्यांचा 6 पॉइंट डिमांड होती मुख्य की आम्हाला पूर्व बंगालमध्ये जे काही उत्पन्न मिळतं त्याचा आम्हाला काहीतरी वाटा मिळायला पाहिजे. तो तुम्ही तिकडे घेता आणि लढाई करत बसता. तर त्या ह्याच्यावरून हे सगळं वाढलेलं होतं. आणि ते त्यामुळे तर त्या ह्याच्यात भुट्टोंचा मोठा वाटा होता. आणि ते इश्तियाक अहमदनी त्या दिवशी ते त्यांच्या पुस्तकातही लिहिलेलं आहे. आणि तर हे असे ह्या 3 पुस्तकातून काही काही गोष्टी ज्या माझ्या लक्षात आल्या मला महत्वाच्या वाटल्या ज्याच्या संदर्भात मला जी काही मिळाली ती सगळी आपल्या समोर ठेवलेली आहे. थोडा अधिक वेळ घेतला. विनोद शिरसाट त्याच्यासाठी मला माफ करतील. पण मला असं वाटतं की हे सगळं सांगणं महत्वाचं होतं म्हणून मी ते सांगितलं. आपल्या सर्वांचे आभार.